नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळी 6:41 झालेत. मी आज तसा फारच उशिरा फिरायला निघालो आहे आणि मुख्य म्हणजे आज फिरतो आहे ते हे जे आहे ते प्लेनफील्डमधलं जिथे आम्ही राहतो तिथलंच आहे. आणि तिथे मी खरं तर फर्स्ट टाईम येतो आहे. खरं आमच्या भागात असून सुद्धा मी फर्स्ट टाईम येतो आहे, कारण हे मी दुर्लक्ष केलं होतं बरेच दिवस. आणि मी आज जे फिरतो आहे ते माझ्या सायकलवरून. आज मॉर्निंग वॉक नाही, आज मॉर्निंग सायकलिंग आहे. मॉर्निंग सायकलवरनं आज मी फिरणार आहे थोडंसं. पाहूयात आपण आता. हे मी आत्ता तुम्हाला 360 डिग्रीमध्ये करून दाखवतो आहे. हा परिसर, हे व्हॉलीबॉलचं ग्राउंड आहे. हे व्हॉलीबॉलचं ग्राउंड आहे. समोर तिकडे लहान मुलांना खेळण्याचं आहे. तर आपण पाहूयात जरा. अगदी खरं सांगायचं तर मी गेली 2 दिवस काही कोणते व्हिडिओज काढत नाही आहे. याचं कारण असं की माझ्याकडे इतके व्हिडिओ पडून आहेत आता. कारण मागच्या आठवड्यात आम्ही लेक मिशिगनची एक टूर केली होती. तर त्या टूरवरचे व्हिडिओ अपलोड करायचे आहेत आणि मग ते अपलोड जोपर्यंत होत नाही तोपर्यंत स्टोरेज वाढतच जातं आहे. त्यामुळे मी 2 दिवस कुठलेच व्हिडिओ केलेले नाही आहे. आणि आमची ती ट्रिप इतकी हॉरिबल आणि भन्नाट झाली ना की काय विचारता सोय नाही. त्याचे फोटोसुद्धा छान आलेले आहेत आणि मी काही त्यातले अपलोड केलेले आहेत आणि बाकीचे आता जसं स्टोरेज रिकामं होत जाईल तसे टाकत जातो आहे. पण त्यात झालं असं की तिकडे गेल्यानंतर शेवटच्या दिवशी माझा मोबाईल ॲटोमॅटिक बंद पडला आणि त्यामुळे ना मी जवळजवळ माझे 15 ते 20 व्हिडिओ, चांगले व्हिडिओ, जे शेवटच्या दिवशी आम्ही मालुसिंग आयलंड असेल किंवा मालुसिंग सिटी असेल तिथे माझा मोबाईल बंद पडला आणि त्यामुळे जे काही 15-20 व्हिडिओ चांगले काढलेले ते सगळे डिलीट झाले. तर मी इतका अपसेट झालो ना, खरंच सांगतो मी खूप अपसेट झालो आहे. पण जवळ 2 दिवसानंतर मला कळलं की ते का डिलीट झाले आहेत. तर त्याचं कारण असं होतं की माझ्या मुलाने मला मेमरी कार्ड घेऊन दिलं होतं, चांगलं 518 GB मेमरी कार्ड. ह्याच्या अगोदर मी काय ते मेमरी कार्ड यूज केलं नव्हतं, कारण माझा ओरिजिनल जो मेमरी कार्ड होता त्याच्यातच मी सेट करण्याचा प्रयत्न करत होतो. पण आता म्हटलं आणायचं आहे आपल्याकडे मेमरी कार्ड, तर यूज करायला काय हरकत आहे, म्हणून मी ते वापरलं. आणि ते मेमरी कार्ड सुरू जसं झालं ना तसे ते माझे व्हिडिओ डिलीट व्हायला लागले. नशीब देवाचं एवढं की मला ते लगेच कळलं, त्यामुळे फक्त 15-20 व्हिडिओ माझे डिलीट झाले असतील. अदरवाईज मी कल्पना करू शकतो की सपोज जर मी अगोदर ते मेमरी कार्ड यूज करायला गेलो असतो तर माझे जे ऑलरेडी गोप्रोमधले पण जेवढे व्हिडिओ आहेत ना तेवढेसुद्धा डिलीट होऊ शकले असते. पण थँक्स गॉड मी वाचलो त्यातनं बऱ्यापैकी. व्हिडिओ डिलीट होणे मला फार क्लेशकारक वाटतं. खरं माझं असं म्हणणं नाही आहे की माझे सगळेच व्हिडिओ फार छान असतात म्हणून. पण जे काय वाकडे तिकडे व्हिडिओ असतील ते डिलीट होतात ना, ह्याचं मला फार दुःख झालं. आणि मी इतका कट्टू झालो होतो की हॉरिबल कट्टू झालो होतो. मला मूडच लागत नव्हता कुठल्या गोष्टीत. पण जसं मी म्हटलं तुम्हाला की थोडाफार आपण वाचलो आहेत आणि जे आहेत तेच आपल्याला व्हिडिओ अपलोड करता येऊ शकतात. जे डिलीट झाले ना त्या व्हिडिओमध्ये सगळेच चांगले असतील नाही असं नाही, पण त्यातल्या त्यात मला त्या हार्ले डेव्हिडसनच्या शोरूमला आम्ही भेट दिली होती. तिथले व्हिडिओ डिलीट झाले. मालुसिंग आयलंडचे, मालुसिंग सिटीचे काही बरेचसे चांगले व्हिडिओ, ज्या आम्ही हॉलिडे इन हॉटेलमध्ये राहिलो होतो तिथले पण चांगले व्हिडिओ डिलीट झाले आहेत. आणि त्या हॉलिडे इनचे तर एकदम हॉरिबल व्हिडिओ होते. आणि मला असं अर्थात ते डिलीट झाले म्हणून चांगलं म्हणायचं आहे असं नाही आहे, पण त्यातल्या त्यात चांगले झाले होते ते व्हिडिओ. पण आता मी काहीच करू शकत नाही तिथे.
शिकागोवरून आम्ही प्रवासाला सुरुवात केली. शिकागोहून आम्ही पहिल्यांदा गेलो असेल तर ट्रॅव्हलर्स सिटी. तिथे आमचा 2 दिवस मुक्काम होता चांगला. तिथे ग्लेन हार्बर म्हणून आहे, तिथले पण चांगले चांगले व्हिडिओ काढले. पण त्या ग्लेन हार्बरचे व्हिडिओ कदाचित अपलोड होणार नाहीत. याचं कारण मला एक नोटिफिकेशन आलेलं आहे यूट्यूबचं की हे व्हिडिओ अपलोड होऊ शकत नाही. माहिती नाही मला, मी प्रयत्न करेल. झाले तर झाले, नाहीतर मग ते मला ते अनलिस्टेडमध्ये ठेवावं लागतील. त्यानंतर 2 दिवस आम्ही ट्रॅव्हलर्स सिटीला थांबल्यानंतर पुढचे 2 दिवस आम्ही एकच दिवस मॅकॅनोस सिटीमध्ये राहिलो. तिथेसुद्धा एक चांगला आमची राहण्याची माझ्या मुलाने बंगलो घेतला होता तो. त्यानंतर मग तिथून मग मॅकॅनोस सिटी पाहिल्यानंतर मग आम्ही मॅकॅनोस आयलंडचे व्हिडिओ टाकले. ते ऑलरेडी अपलोड झालेले आहेत. मॅकॅनोस आयलंडला आम्ही गेलो होतो. आम्हाला मॅकॅनोस आयलंडनंतर मग आम्ही तिसरा मुक्काम होता तो आमचा हॉटेल हॉलिडे इन, ज्या मालुसिंग आयलंड सिटी आहे तिथले माझे व्हिडिओ डिलीट झालेले आहेत. ते पण एक सर्वांग सुंदर स्पॉट होता. तिथून मग आम्ही मिल्वॉकी या शहरामध्ये गेलो होतो. मिल्वॉकी शहरात जे आपलं प्रसिद्ध अशी हार्ले डेव्हिडसन कंपनी आहे, जिथे जी कंपनी 1903 साली स्थापन झाली होती. ज्या शेडमध्ये जी कंपनी स्थापन झाली होती, सुरुवात झाली होती, त्याचेसुद्धा मी काही व्हिडिओ काढले होते. आणि जे काय व्हिडिओ डिलीट झालेले आहेत त्याच्यामध्ये पिक्चर आयलंडचे सुद्धा व्हिडिओ बऱ्यापैकी माझे डिलीट झालेले दिसत आहेत. पिक्चर आयलंड तर इतकं मार्बलस सिटी आहे आणि इतकं सुबक छान सुंदर बोटिंग आहे किंवा बेट आहे की पण इनफॅक्ट ते बेट जरी असलं तरी त्यातला काही भाग हा मोस्टली कॅनडामध्ये येतं. म्हणजे आम्ही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की आम्ही कॅनडाची सुद्धा व्हिजिट झाली म्हणून. कारण ज्या फेरीतनं आम्ही फिरत होतो ती फेरी कॅनडा आणि अमेरिकाच्या बॉर्डरवरनं जात होती. याचा अर्थ असा झाला की कॅनडाची सुद्धा व्हिजिट झाली असं मी ठामपणे म्हणू शकतो. मुळातच आम्ही जे फिरून आलो तिथलं निसर्ग सौंदर्य इतकं भयानक सुंदर होतं की त्याचा आपण व्हिडिओ पाहूनसुद्धा आपल्याला काही जास्त न्याय मिळेल असं वाटत नाही. इतकं सुंदर आहे आणि इतकी झाडी होती. इनफॅक्ट मी खरं सांगतो की मी ह्याच्या अगोदरसुद्धा 2 वेळेला अमेरिकेला आलो होतो ना. न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, डेलावेअर, न्यू जर्सी, इव्हन त्याच्या अगोदर नायगरा फॉल सर्व पाहून झालं ना. पण त्याच्याहीपेक्षा हे निसर्ग सौंदर्य मला हे मिशिगन स्टेटचं जे पाहायला मिळालं ना ते जास्तच सुंदर होतं असं मला वाटत आहे. अर्थात मला काही कंपॅरिझन करायचं नाही आहे. पूर्ण अमेरिकाच सुंदर आहे, छान आहे. पूर्ण अमेरिकाच छान आहे. त्यामुळं हे चांगलं होतं आणि ते वाईट होतं असं मला बिलकुल म्हणायचं नाही आहे. पण ऑलमोस्ट माझं आता अमेरिकेचा पूर्व किनारा म्हणजे पूर्व साईड बऱ्यापैकी फिरून झालेली आहे. आणि त्याच्याशिवाय लास्ट टाईमला मी जे स्प्रिंगफील्डला आलो होतो जिथे अब्राहम लिंकनची समाधी आहे ते सुद्धा पाहून झालेलं आहे. प्रत्यक्ष आपल्या जशी महात्मा गांधींची शांतीघाटला समाधी आहे तशाच प्रकारचं एक सुंदर वातावरण, नितांत सुंदर असं पर्यटक स्थान गेलेलं आहे त्या स्प्रिंगफील्डला, ते सुद्धा पाहून झालेलं आहे. आणि रस्त्यांची जर तुलना करायची म्हटलं तर जगातमध्ये अमेरिकेचे रस्ते का सुंदर आहेत याचा वारंवार आपल्याला प्रत्यय येतो इतकं फिरून झाल्यानंतर. आणि इथली वाहतूक व्यवस्था बऱ्यापैकी मी तुम्हाला दाखवत आलेलो आहे.
आणि वाहनांच्या बाबतीत तर गाड्यांचा म्हणाल तर गाड्यांच्या बाबतीत तर इथे तर कमतरताच नाही आहे. मला जितकं शक्य होतील जितकं शक्य होतं तेवढं मी मोस्टली दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं माझ्या बुद्धीला पटेल असं. मी काय मोठा व्लॉगर याच्यातला भाग नाही आहे. आणि इवन मला खूप असे सबस्क्रायबर वाढवायचे आहेत वगैरे असं आहे नाही. जे तुम्हाला जे मी पाहतो आहे तेच तुम्हाला दाखवतो आहे. आणि मला काय फार जास्त माहिती आहे ह्याच्यातला असं कुठलाही भाग नाही आहे. जे मी पाहतो आहे तेच तुम्हाला दाखवतो आहे. म्हणजे ह्यात काय विशेष मी करतो असं काही नाही आहे. मलाही पाहायचं असतं आणि ते तुम्हाला आणि ह्याचा माझा पर्पज एक फायनल सांगतो मी. माझा पर्पज एवढाच आहे की आपण जर फिरून आलो तर त्याच्या काहीतरी स्मृती ठेवाव्यात, काहीतरी आठवणी राहाव्यात म्हणून आपण फोटो काढतो. आणि माझा बिलीव आहे ह्याच्यामध्ये की एखादा फक्त फोटो दाखवण्याने जितकं इम्प्रेशन पडत नाही इतकंच त्याच्यापेक्षा जास्त तो फोटो जरा हलायला लागला, बोलायला लागला तर त्याचं इम्प्रेशन जास्त पडतं आणि ती स्मृती जरा जास्त चांगली राहते. अर्थात मला बोलता येत नाही तरी मी मुद्दामून मला जे काय माझे सबस्क्रायबर सांगतात, काका तुम्ही प्लीज काहीतरी बोला, चुकू द्या चुकलं तर. ह्याने माझा उत्साह वाढतो खरं. आणि त्यामुळे मी थोडंफार बोलत असेल. अदरवाईज फक्त मुख्याने जर व्हिडिओ दाखवले तर त्याचं इम्प्रेशन कमी पडतं असं माझं बिलीव आहे. अर्थात व्हिडिओ चांगला झाला किंवा खराब झाला किंवा वाईट झाला ही नंतरची गोष्ट आहे. पण एखादा व्हिडिओ झाला ह्याला ह्या माझ्या दृष्टीने महत्त्व आहे. ठीक आहे, चला जाऊ द्या. कारण किती केलं तर असे जास्त व्हिडिओ वाढत गेला की मग त्याचं स्टोरेज वाढतं आणि स्टोरेज वाढलं की मग पुन्हा मग काही व्हिडिओ डिलीट करावं लागतात. तर ह्याबद्दल ठीक आहे. चॅनल माझा लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस यू ऑल ऑफ यू. 28 ऑगस्टपर्यंत नाही म्हणायला मी आहे अजून अमेरिकेमध्ये. आणि 28 ऑगस्टचा माझं रिटर्न जर्नी सुरू होणार आहे. तोपर्यंत किती व्हिडिओ होत आहेत नाही होत आहेत ते पाहूयात पुढच्या पुढे. आणि आता मी हा व्हिडिओ इथे बंद करतो आहे. थँक्यू. परत एकदा थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.